चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या परीक्षेसाठी उपयुक्त असणाऱ्या मॅथमॅटिक्सच्या पेपर संदर्भात आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। आतापर्यंतच्या झालेल्या सर्व परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना बऱ्याचदा आपण वेगवेगळ्या माध्यमाद्वारे मार्गदर्शन करण्याचं काम केलंय। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॅथ 1 आणि 2 चा पेपर सोडवत असताना परत रिपीट सांगतो, मॅथ 1 ला 40 मार्क्स असतात आणि मॅथ 2 ला 40 मार्क्स असतात। यापूर्वी मी मागील बऱ्याच व्हिडिओमध्ये परीक्षेचा पॅटर्न्स विद्यार्थ्यांना सांगितलेला आहे। आता यामध्ये बरेच विद्यार्थी मार्क्स कमी घेण्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे त्यामध्ये होणाऱ्या छोट्या छोट्या चुका। त्या जर तुम्ही टाळल्या तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स पडायला काहीच हरकत नाही। परत एकदा मी सांगतो की क्वेश्चन नंबर 1 लिहित असताना सगळ्यात अगोदर हा प्रश्न क्रमांक 1 आहे, हा आपण असा लिहून टाकला। मग तो प्रश्न असतो MCQ चा। बोर्डच्या आन्सर शीट्समध्ये लिहित असताना मी तुम्हाला एक छोट्या सूचना सांगायला लागलो, इथे सरळ सरळ असं करून क्वेश्चन मार्क मारून टाकायचा, म्हणजे तिथे तो तुमचा प्रश्न असणार आहे असं एक्झामिनर कन्सिडर करेल किंवा तो चेक जो करणारा असेल तो कन्सिडर करेल। त्याच्यानंतर तुम्हाला इथे मार्जिन असेल, ही मार्जिन, या मार्जिनच्या डाव्या बाजूला लक्ष द्या, या मार्जिनच्या डाव्या बाजूला प्रश्न क्रमांक जर 1 लिहिला, सपोज x + y = असा प्रश्न आला, इफ x + y = 7, one root of the linear equations in two variable is equals to 0. Suppose y is equals to जर 0 असेल, what is the value of x? तर x ची व्हॅल्यू किती असणार आहे? आता मी तुम्हाला हा प्रश्नच एक्सप्लेन करतोय, म्हणजे ऍक्च्युअली तुम्हाला काय करायचं, पुट अप द व्हॅल्यू ऑफ y हियर 0, देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x नाउ? इथे जर 0 आपण पुट अप केली फायनल व्हॅल्यू मित्रांनो, तर इथे हा 0 जर राईट साइडला गेला तर 7 - 0 = 7, देयरफॉर व्हॅल्यू ऑफ 7 x = 7. दिस इज आवर फायनल आन्सर, गॉट इट। मग सर याचं उत्तर कसं लिहायचं? तर बघा, हा सोल्युशन आहे, याचं समजा पर्याय क्रमांक जर बी असेल त्याच्यामध्ये, तर बी लिहायचं आणि फायनल उत्तर x = 7। याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो स्वच्छ आणि सुंदर हस्ताक्षरामध्ये आपल्याला बोर्डचा पेपर सोडवायचा। ईच अँड एव्हरी क्वेश्चन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट टू गेटिंग देअर द बेस्ट मार्क्स इन 10th स्टँडर्ड एक्झाम्स। नाउ सेम क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 5 लाईक दॅट। मग क्वेश्चन नंबर 1 मधला हा झाला A सबमिट, नंतर हा सबमिट असतो B। बरेच विद्यार्थ्यांनी मला प्रश्न मागे कमेंट्स केला होता की सर आम्ही एक्स्ट्राचे प्रश्न सोडवायला पाहिजे का नाही? यस, ऑल ऑफ द क्वेश्चन्स एक्स्ट्रा यू विल सॉल्व इन देअर द टाइम। खरंच पाहायला गेलं तर मॅथमॅटिक्सच्या परीक्षेसाठी म्हणजे मॅथच्या एक्झामसाठी 40 मार्कासाठी एक 2 तासाचा तुम्हाला टाइम दिलेला असतो। त्या 2 तासामध्ये मिनिमम तुम्ही सगळे प्रश्न कव्हर करणं गरजेचं आहे। जसं की मी अजून छोट्या मोठ्या गोष्टी पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। अजून एक प्रश्न, फर्स्ट बी मध्ये 1 मार्काचे 4 प्रश्न असतात विद्यार्थी मित्रांनो, मग त्याला हार्डली वेटेजनुसार तुम्ही महत्त्व देणं गरजेचं असतं। आता 1 मार्काला प्रश्न सपोज विचारला, तुम्हाला डिटर्मिनंटचा प्रश्न विचारले जातील, फॉर एक्झाम्पल्स फाइंड द व्हॅल्यू ऑफ ABCचे प्रश्न विचारले जातील, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स 2 मधले। त्याच्यानंतर प्रश्न टॉपिक नंबर 3 मधला अजून एक तुम्हाला विचारला जाईल, त्याला AP म्हणू आपण, अर्थमॅटिक प्रोग्रेशन्स मधलं, तिथे पण एक प्रश्न तुम्हाला विचारला जातो, फाइंड द व्हॅल्यू ऑफ T10। मग T10 ची जर व्हॅल्यू काढायची असेल तर तुमच्याकडे फॉर्म्युला असतो TN = A + n - 1 आउट ऑफ ब्रॅकेट D। आणि प्रत्येक स्टेपमध्ये मॅथमॅटिक्सच्या ह्या सोप्या तुम्हाला एक सूचना सांगतो मित्रांनो, देअरफॉर द्यायला विसरत जाऊ नका, 3 डॉट्स, दॅट इज नोन ॲज द देअरफॉर। TN = A + n - 1 आउट ऑफ ब्रॅकेट D असं जर लिहिलं तर तुम्हाला चांगले मार्क्स पडायला काहीच हरकत नाही आहे। मग तिथे फायनली तुम्ही लिहायचा फॉर्म्युला, त्याच्यानंतर पुट अप देअर द व्हॅल्यू A, N अँड D अँड फायनली वी गेट देअर द आन्सर्स। याच पद्धतीने प्रश्न क्रमांक 2 ऍक्टिव्हिटी बेस असतो, प्रश्न क्रमांक 2B हे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स 4 असतात। जास्त करून विद्यार्थी चुका कुठे करतात त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपण ग्राफमध्ये चुका करतो। त्याच्यानंतर लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल सोडत असताना एक चुका करतो। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टॅटिस्टिक्स जो टॉपिक आहे तुमचा लास्टचा, त्या टॉपिकमध्ये मीन, मोड आणि मेडियन्स। मीन काढत असताना विद्यार्थी मित्रांनो 3 प्रकारे मीन काढला जातो। एक डायरेक्ट मेथडने मीन असतो, दुसरा ॲझ्युम मीन मेथड असतो आणि तिसरा स्टेप डेव्हिएशन्स मेथड असतो। मग तुम्हाला 2 मार्काला जो प्रश्न विचारला जाईल तो डायरेक्ट मीनचा असेल। त्याच्यानंतर सर 3 मार्काला जर प्रश्न असेल तर साधारणतः ॲझ्युम मीन किंवा स्टेप डेव्हिएशनचा प्रश्न असेल। तर विद्यार्थी मित्रांनो
थोडक्यात प्रश्नपत्रिका ही तुमची आयडियल असली पाहिजे, म्हणजेच त्याला आपण उत्तरपत्रिका म्हणतो आपण. जेव्हा प्रश्नपत्रिका तुम्हाला आयडियल तुमच्या डोळ्यासमोर ठेवली जाते तर तेव्हा उत्तरपत्रिकेला तुम्ही केअरफुली व्यवस्थित लिहायचं आणि एकदा लिहिलेले MCQs परत एकदा डिलीट किंवा तिथं रब करायचे नाही. इफ वन टाइम यू हॅव टू रिटर्न द आन्सर ऑफ MCQ B is equals to X is equals to 7, this is our the final answer. Still up to there the paper time is over. Don't we have to rub them. त्याला रब करायचं नाही. ह्या छोटे छोटे जर 2-4 सूचना तुम्ही जर विद्यार्थी मित्रांनो फॉलो केल्या तर निश्चित यू विल गेट देअर द बेटर मार्क्स इन युअर फायनल एक्झाम्स. सेम याच पद्धतीने मॅथ 2 मध्ये जिथे फिगर्स नेसेसरी नसतील तिथे फिगर काढायची गरज नाहीये आणि तुम्हाला एकदम मस्त मार्क्स देणारे प्रश्न म्हणजे कोणता तर त्यामध्ये 2A हा ऍक्टिव्हिटी बेस्डचा क्वेश्चन आहे, त्याला पडतात तुम्हाला 4 मार्क्स. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 1A यामध्ये पण पडतात तुम्हाला 4 मार्क्स. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3A यामध्ये पडतात विद्यार्थ्यांना 3 मार्क्स. म्हणजे साधारणतः बेटा आपल्या मार्काची जर तुम्ही काउंटिंग जर केली तर हे प्रश्न तुम्ही पुढच्या 5 मिनिटांमध्ये सोडू शकतात. And remaining times specially utilized for there the question number 3B, 4A and last one is there the question number 5A. जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर येतच नसेल इट्स ओके, डोंट वरी. मिनिमम त्यामध्ये तुम्ही गिवन लिहू शकतात, मिनिमम त्यामध्ये फॉर्म्युला तुम्ही पुटअप करू शकतात, मिनिमम त्यामध्ये व्हॅल्यू तुम्ही सबमिट करू शकतात. आणि एक सूचना मी मागे पण शिकवताना सांगत असतो, रेग्युलरच्या माझ्या टीचिंगमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना सांगत असतो, जर फायनल आन्सर सपोज 253 भागिले जर 23 येत असेल, या संख्येला जर भागच जात नसेल किंवा गेला असेल भाग तर फायनली आन्सर आवर करेक्ट. 23 1 23 सर 2 उरले, परत 23 1 23 आला. मग या संख्येचं सर फायनल आन्सर आम्हाला आलं. मग सर सपोज अशी एक संख्या आली आणि भागिले जर त्याला 2 किंवा 3 जर आलं तर त्याला पण भाग देऊन बघायचा. मग सर असं जर ऑडमध्ये आन्सर आलं तर शक्यतो तुमची कुठेतरी कॉमन स्टेप चुकलेली असेल. आणि हे जनरली कशामध्ये असतो विद्यार्थी मित्रांनो, क्रॅमर्स रूलमध्ये. त्याच्यानंतर बऱ्याच वेळेला सर्कलचे सुद्धा प्रश्न आम्ही असेच एक्सप्लेन केले होते. मग अशाच पद्धतीने आता टाइम लिमिट थोडं कमी असल्यामुळे मी तुम्हाला जास्त व्हिडिओची लेंदी न वाढवता हे छोट्या छोट्या सूचना तुम्ही फॉलो करत चला. अजून मला काही वाटलं असेल तर मी अधूनमधून तुम्हाला परत व्हिडिओच्या माध्यमाद्वारे अशा पद्धतीने एक्सप्लेन करेल किंवा एखाद्या विद्यार्थ्याला जर क्वायरीज असेल तर डायरेक्टली तुम्ही मला येऊन भेटू शकतात आणि मी विद्यार्थ्यांना होईल तेवढं चांगले मार्क्स कसे घेता येईल याचा आपण प्रयत्न करूया. सिस्टमॅटिक लिहिणं फर्स्ट वन our the main purpose, second one to manage our the time and third one is there the cleanliness our the paper set. These are the thing important and better luck for your the study. चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी आणि तुमच्या अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.